नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म मराठी चॅनलवरती. मित्रांनो, तुम्हाला जर मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही जर माहिती नसेल तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आता महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे व यासाठी कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तसंच मित्रांनो, या योजनेअंतर्गत तुम्हाला 5 वर्षासाठी जी वीज आहे, जी शेतीला लागणारी तुम्हाला वीज असते ती 5 वर्षासाठी तुम्हाला मोफत मिळणार आहे. तर यासाठी कोण लाभार्थी पात्र असणार आहे त्याची संपूर्ण माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तत्पूर्वी मित्रांनो, मी चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही 2024 बाबत राबवण्याबाबत हा त्यांनी GR प्रस्तुत केलेला आहे. तर हा GR आहे मित्रांनो 25 जुलै 2024चा. तर महाराष्ट्र राज्यात 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत. सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. एकूण ग्राहकांपैकी 16% कृषी पंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% ऊर्जेचा वापर कृषी क्षेत्रासाठी होतो. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर 39,246 दशलक्ष युनिट इतका आहे. प्रामुख्याने सदर विजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो. सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचा रात्रीच्या काळात 10 ते 8 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज विजेची उपलब्धता चक्राकार पद्धतीने करण्यात येते. जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झालेला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवलेली आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्याकरता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या मदतीचा हात देणे आवश्यक आहे. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवलेले आहे. तर मित्रांनो, ज्यांची 7.5 HPची जी मोटर असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर तुमची 10 HPची मोटर असेल तर याचा तुम्हाला कुठल्याही प्रकारे लाभ मिळणार नाही आहे. त्याची संपूर्ण माहिती यांनी यामध्ये सांगितलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे, याची आपल्याला जाणीवच आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेला आर्थिक परिणाम जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानातील तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे. त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना आता घोषित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, 44,03,000 शेतकऱ्यांना 7.5 अश्वशक्ती म्हणजेच HP क्षमतेच्या शेतकरी पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल. याकरता 14,700 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जो शासन निर्णय आहे तो आता जाहीर झालेला आहे आणि त्याच्याबद्दल मित्रांनो यांनी ही माहितीसुद्धा दिलेली आहे. आणि खाली मित्रांनो योजनेचा जो कालावधी आहे ते सुद्धा सांगण्यात आलेला आहे. तर योजनेचा जो कालावधी आहे मित्रांनो तो 5 वर्षासाठी म्हणजेच एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबवण्यात येण्याची मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत घेण्यात येईल. त्यानंतर मित्रांनो, पात्र कोण असणार आहे तर ज्यांची 7.5 HPची मोटर आहे ते सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे. त्यानंतर योजनेच्या अंमलबजावणीची पद्धत कोणत्या प्रकारे असणार आहे तर एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनाचा विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. या रकमेमध्ये योजना कालावधी बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे. त्यानंतर यामध्ये लेखाशीलसुद्धा दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा GR पाहायचा असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यामध्ये तुम्हाला हा GR सुद्धा मिळून जाईल. तर मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. त्या संबंधित तुम्हाला जी माहिती आहे ती पुरवली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.